नमस्कार मित्रांनो, आमच्या चंकीने तुम्हाला एक न्यूज सांगितली होती गेल्या महिन्यात की आपली लाडकी शनया म्हणजेच रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको फेम सिरियल सोडून चालली आहे. त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळाला, पण खरंच सांगतो चंकीने ती खूप आतल्या गोटातून आणलेली माहिती होती आणि ती खरी होती. पण आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार शनया म्हणजेच रसिका सुनील ने माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल का नाही सोडली याचं कारण बाहेर आलं आहे. हे कारण योग्यच आहे, पण तरीही थोडंसं वेगळं आहे. तुम्हाला किती पटतंय ते बघूया. माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये राधिकाची भूमिका साकारणाऱ्या अनिता दातेला सगळ्यात जास्त म्हणजे 23,000 ते 25,000 पर एपिसोड मिळायचे आणि शनयाला मात्र 12,000 ते 18,000 मिळायचे. शनयाचं म्हणणं असं होतं की मला ऑलरेडी पिक्चरमध्ये, नाटकांमध्ये, हिंदी पिक्चरमध्ये ऑफर्स आहेत आणि तिथे मला याहून डबल मिळणार आहे, तर मी ही सिरियल का करू, मी चालली. तेव्हा दिग्दर्शक आणि प्रोड्युसर यांनी खूप विनवण्या केल्या, पण शनया ऐकायला तयार नव्हती, कारण तिच्या हातात ऑफर होत्या. पण माझ्या नवऱ्याची बायको ही सिरियल शनयामुळेच चालते हे सर्वांनाच माहीत होतं. म्हणून तिला अनिता दाते म्हणजेच राधिकाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारा एवढी रक्कम देण्याचे ठरले. तिची पर डे सॅलरी झाली 23,000 ते 25,000. पण हेही तिला मान्य नव्हतं, कारण काहे दिया परदेसमधील गौरी ही सगळ्यात जास्त पर डे एपिसोड सॅलरी कमावणारी मुलगी आहे. तिला 30,000 ते 35,000 मिळतं. त्याहूनही जास्त शनयाला हवं होतं आणि म्हणूनच शनयाने पुन्हा डिमांड केली आणि प्रोड्युसरकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यांनी तिची ती डिमांड आणि फरमाईश पूर्ण केली, कारण खरंच शनयाला खूप चांगले ऑफर होत्या. तिथे तिला 50,000 50 लाख आरामात मिळू शकत होते. म्हणूनच प्रोड्युसरना झुकावं लागलं आणि आपल्या शनयाला, रसिका सुनीलला त्यांनी माझ्या नवऱ्याची बायको सिरियलमध्ये रिटेन केलं, म्हणजेच तिला जाऊ दिलं नाही. तर अशाच ताज्या बातम्यांसाठी मी पाहत राहा शॅस्मिक लोकल एंटरटेनमेंट, आपलं चॅनल. नमस्कार मित्रांनो, आमच्या चंकीने तुम्हाला एक न्यूज सांगितली होती गेल्या महिन्यात की आपली लाडकी शनया म्हणजेच रसिका सुनील माझ्या नवऱ्याची बायको फेम सिरियल सोडून